नमस्कार शेतकरी बांधवांनो, झिंक या अन्नद्रव्याची कमतरता मक्का पिकामध्ये कशी ओळखायची हे या पोस्टच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। तर या ठिकाणी बघा, अशा प्रकारे झिंक या अन्नद्रव्याची लक्षणे आपल्याला सर्वात वरच्या शेंड्यांच्या पानामध्ये दिसत असतात मित्रांनो। कारण झिंक हे स्थिर असते, ते ज्या ठिकाणी अन्नद्रव्याची कमी आली त्याच ठिकाणी लक्षण दाखवत असते आणि वरच्या पानांमध्ये ज्या सूक्ष्म अन्नद्रव्याची कमी दिसत असते। आणि आपल्या भारताच्या जमिनींमध्ये झिंकची कमतरता बऱ्यापैकी दिसत आहे। या ठिकाणी या मक्यावर झिंकची कमतरता आहे हे आपण अशा प्रकारे पांढऱ्या रेषा मक्याच्या वरच्या पानांवर, शेंड्याकडच्या पानांवर पडत असतात। ऑक्सिजन हार्मोन कमी झाल्यामुळे झाडामध्ये या ठिकाणी असे लक्षण दिसत असतात। अशा प्रकारे आपण लाईव्ह झिंकची कमतरता ओळखू शकतो आणि अशी लक्षणं आपल्याला दिसतात तात्काळच आपण नॅनो झिंक ऑक्साईड जे नॅनो फॉर्ममध्ये, लिक्विड फॉर्ममध्ये, नॅनो पार्टिकलच्या फॉर्ममध्ये येत असतं, त्याचं 25 मिली 15 लिटर पंपाला प्रमाण घेऊन त्याची आपण त्वरित फवारणी केली पाहिजे, जेणेकरून आपल्या मक्का पिकाच्या पुढील वाढीसाठी काही अडचण येणार नाही। आणि जी मक्का पिकामध्ये ही हिडन भूक असं म्हणतो आपण, जी लपलेली भूक असते पिकाची, हे सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता ही आपल्या पिकाची लपलेली भूक असते मित्रांनो। ही आपण मिटवली तर आपल्या उत्पन्नामध्ये आपल्याला 100% वाढ झालेली दिसून येते। तर अशा प्रकारे आपण झिंक या अन्नद्रव्याची कमी आपल्या मक्का पिकामध्ये ओळखू शकतो आणि आपण याचं फवारणीच्या माध्यमातून याची वेळीच व्यवस्थापन करू शकतो। तर पोस्ट आवडली तर लाईक करा आणि फॉलो करा।